नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. राज ठाकरे संतापलेत का, खवळलेत का, हाच आज विश्लेषणाचा विषय आहे. आजचं त्यांचं एकंदर कार्यकर्त्यांना त्यांनी त्यांच्या मनसेच्या मेळाव्यामध्ये जे काही मार्गदर्शन केलं त्यामध्ये जास्तीत जास्त त्यांनी भाजपवर अटॅक केला. आणि भाजपवर अटॅक का आणि कशासाठी ह्या चर्चा सगळीकडे आता चालू झाली. सगळ्यात महत्वाचा विषय परत येतोय, देवाभाऊनी उद्धव काय आमचे शत्रू नाहीत, इथनं सुरुवात झाली. विधानसभेमध्ये उद्धव देवाभाऊंना भेटले, देवेंद्र फडणवीसांना भेटले आणि हे जे परत जवळीक साधायचं चाललंय. आणि त्यात आज बघितलं तर चंद्रकांत दादा म्हटले या सुवर्ण क्षण, युतीच्या सुवर्ण क्षणांची वाट पाहतोय. दोघ जण कुठे कार्यक्रमात भेटल्यानंतर म्हणजे एकंदर आता राज ठाकरे हे संतापलेले आहेत. काय चाललंय राजकारण? मग त्यांनी पार अगदी 1966 पासून कुणाकुणाशी कशी युती, शिवसेनेनं कुणाशी युती केली, मुफ्ती मोहम्मद सईद यांचा एक विषय घेतला. बरेच त्यांनी विषय काढत शेवटी त्यांनी मी जे बोलतो ते स्पष्ट बोलतो, मी कुठेही मी हे बोललोच नव्हतो असं मी कधीही बोललो नाही असं करून आपण स्पष्ट वक्ते आहोत. परंतु एक त्यांचा राग भारतीय जनता पक्षावर होता आजच्या भाषणामध्ये. आणि भारतीय जनता पक्षाचं हे जे काही राजकारण आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही जी विधानसभा निवडणुका ज्या जिंकल्या त्या पूर्णपणे ईव्हीएम मॅनेज करून जिंकल्या असंच त्यांना म्हणायचं होतं. त्याच्या व्यतिरिक्त काय म्हणायचं नव्हतं. सन्नाटा होता महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये खुशी नव्हती, आनंद नव्हता, उत्साह नव्हता. त्यांना सुचवायचं काय, भारतीय जनता पक्षानं बरोबर सगळी गेम केली. इव्हन त्यांचा मनसेचे आमदार जिथं आहे त्याच्या गावातही त्याला एकमत पडत नाही हे सुद्धा त्यांनी बोलून दाखवायला कमी केलं नाही. म्हणजे का तर ते दिसलंच ना तसं. मग ही मतं गेली कुठं? बाळासाहेब थोरातांचा विषय घेतला, शरद पवारांच्या फक्त 10 आणि अजितदादांच्या एकदम 45. आश्चर्यकारक, विजयी झालेले उमेदवारच आश्चर्य व्यक्त करतात. आता राज ठाकरेंनी काय शिल्लक ठेवलं भारतीय जनता पक्षाचं? पूर्ण त्यांना आता हे कशासाठी चाललंय? मग एक वेळ उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र येऊ, पण आता भारतीय जनता पक्षाला धडा शिकवायचा असं काय डोक्यात आहे का? त्यात चंद्रकांत दादांच्यावरून सगळं, दादांचा विषय असा नाही. चंद्रकांत दादा भेटल्यानंतर बोलतात, सगळ्यांची चांगलं बोलतात, कुणाची ते वाईटच नाही. जरी अगदी त्यांचा दुश्मन जरी असलं तरी आणि त्याने माफी मागितली की त्याला माफ करून टाकतात. रात गई बात गई म्हणतात आणि दादा सोडून देतात. चंद्रकांत दादांना हे सगळं राज्यातली जनता आता ओळखू लागलेली आहे. त्यामुळे दादा गेले त्याच्यामध्ये काही फार मोठं आधी देवाभाऊ किंवा देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर चर्चा झाली आणि तसं बोलायचंय आणि आता उद्धवनं आणायचं असं काहीही नसणार आहे. ते सहज बोलून गेले, आपला असं आहे. परंतु राज ठाकरे मात्र जे बोलत होते ते मात्र भारतीय जनता पक्षाच्या ह्या कूटनीतीचं जे राजकारण आहे आणि त्याच्यामधनं जे पक्ष फोडाफोडी असेल, बाकीचं ईव्हीएम मॅनेज करणं असेल, हे जे सगळं जे आहे ना ह्याच्यावरनं मात्र त्यांनी परखड मत व्यक्त केलेलं आहे. आणि इथनं पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा ते म्हणतात की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जाईल पुढं, काही सांगता येत नाही, तसं सुद्धा होऊ शकेल. परंतु त्यांनी एक दिशा आता ठरवलेली दिसते की आपण स्वतंत्र लढायचं आहे आणि भारतीय जनता पक्षाबरोबर काही त्यांचं जमेल असं चित्र आत्ता नाही आहे. ते खवळलेतच. उद्धवना तुम्ही जवळ करत असाल तर उद्याच्या काळात उद्धवना आम्ही सुद्धा जवळ करू असं कदाचित उद्याच्या काळात भूमिका घेतात की काय. आणि हे ठाकरे भाऊ एकत्र आले तर मात्र भारतीय जनता पक्षाला, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला, हे राष्ट्रवादीचं काय विशेष नाहीच आहे तिथं मुंबईमध्ये, पण ह्यांना जड जाणार का हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. कारण राज ठाकरे एकदा, आता हे काय आहे, राजकारणात कोणीही कधी एकत्र येऊ शकतात, पण राज आणि उद्धव हे घरगुती त्यांची जी भांडणं आहेत त्याच्यातनं एकत्र येतील असं त्यांचं चित्र अजूनही नाही. परंतु भारतीय जनता पक्ष त्यांना एकत्र आणेल कदाचित, हे अशा राजकारणातनं असं एकंदर चित्र आहे. परंतु राज ठाकरे मात्र एकदम खवळलेले आहेत. हे आजच्या त्यांच्या भाषणामधून सविस्तर मध्ये त्यांनी कुणावर टीका करायची सोडली नाही. भारतीय जनता पक्षाचं जे चाललेलं आहे राजकारण, अजितदादांना कसं घेतलं, 70,000 कोटीचा घोटाळा, 70,000 कोटीचा नरेंद्र मोदी साहेब घोटाळा काढतात आणि त्यांना परत
आत घेतात, म्हणजे काय, आत घालत नाहीत, ते आत घेतात आणि मंत्रिपद देतात, उपमुख्यमंत्री करतात. हे टीकात्मकच होतं, ते संतापलेलेच होते. आज चौफेर टीका केली त्यांनी आज भारतीय जनता पक्षावर. हे निर्विवाद सत्य आहे. म्हणजे उद्या त्यांची दिशा आता स्पष्ट होऊ लागलेली आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपण शड्डू मारायचा आहे. आणि हे केवळ आणि केवळ देवाभाऊनी उद्धव काय आमचे शत्रू नाहीत, परत त्यांना भेटायचं, हेच राजकारण परत चाललेलं आहे. आणि त्यांचं परत युती करायची आणि ते संकेत परत चंद्रकांत दादांनी द्यायचे, ते कदाचित आता इथनं पुढच्या काळात काय गणित होणार आहेत हे कळत नाही. पण राज ठाकरे मात्र संतापलेले दिसतात. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.